नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 5 बँक्सबद्दल बोलणार आहोत, ज्या बँक इंडियाच्या सर्वात मोठ्या बँक आहे मार्केट कॅपिटलायझेशनच्या हिशोबाने आणि या 5 इंडियाच्या सर्वात मोठ्या बँक्सनी फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 मध्ये कसा परफॉर्म केला आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिल्या बँकचे नाव आहे HDFC बँक. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 चे स्टँड अलोन नंबर बघितले तर या बँकचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे. 74,017 कोटी रुपयांनी 76,691 कोटी रुपये आणि कंपनीचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे. 77,470 कोटी रुपयांनी 76,691 कोटी रुपये आणि बँकचे एक्सपेन्सेस इयर ऑन इयर बेसिसवर वाढले आहे. 19,591 कोटी रुपयांनी 21,478 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाले आहे. 31,875 कोटी रुपयांनी 21,478 कोटी रुपये आणि जर आपण बँकचा प्रॉफिट बिफोर टॅक्स बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे. 22,005 कोटी रुपयांनी 24,423 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे. 21,292 कोटी रुपयांनी 24,423 कोटी रुपये आणि बँकचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे. 16,821 कोटी रुपयांनी 18,641 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे. 18,155 कोटी रुपयांनी 18,641 कोटी रुपये आणि मित्रांनो, आपण जर HDFC बँक लिमिटेडचा NPA बघितला आणि मित्रांनो, NPA बँकचा जेवढा कमी होतो तेवढी बँकसाठी पॉझिटिव्ह साईन मानला जातो. तर HDFC बँक लिमिटेडचा ग्रॉस NPA इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाला आहे. 1.36%नी 1.24% आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील कमी झाला आहे. 1.40%नी 1.24%. तसेच बँकचा नेट NPA इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे. 0.41%नी 0.42% आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे. 0.47%नी 0.42%. नेक्स्ट बँक आहे मित्रांनो ICICI बँक लिमिटेड आणि याचे जर आपण फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 चे स्टँड अलोन नंबर चेक केले तर याचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे. 40,537 कोटी रुपयांनी 41,758 कोटी रुपये आणि याचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे. 42,947 कोटी रुपयांनी 41,758 कोटी रुपये आणि याचे एक्सपेन्सेस इयर ऑन इयर बेसिसवर वाढले आहे. 11,735 कोटी रुपयांनी 12,721 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाले आहे. 13,208 कोटी रुपयांनी 12,721 कोटी रुपये आणि जर आपण याचा प्रॉफिट बिफोर टॅक्स बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे. 15,490 कोटी रुपयांनी 16,384 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे. 16,931 कोटी रुपयांनी 16,384 कोटी रुपये आणि याचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे. 11,746 कोटी रुपयांनी 12,359 कोटी रुपये आणि याचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे. 12,768 कोटी रुपयांनी 12,359 कोटी रुपये आणि याचा ग्रॉस NPA इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाला आहे. 1.97%नी 1.58% आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील कमी झाला आहे. 1.67%नी 1.58% आणि याचा नेट NPA इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाला आहे. 0.42%नी 0.39% आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील कमी झाला आहे. 0.41%नी 0.39%. नेक्स्ट बँक आहे SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि याचे जर आपण फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 चे स्टँड अलोन नंबर बघितले तर याचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे.
1,13,871 कोटी रुपयांनी 1,19,654 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे. 1,17,996 कोटी रुपयांनी 1,19,654 कोटी रुपये आणि याचा एक्सपेन्सेस म्हणजे खर्च इयर ऑन इयर बेसिसवर वाढले आहे. 32,102 कोटी रुपयांनी 36,399 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढले आहे. 32,633 कोटी रुपयांनी 36,399 कोटी रुपये आणि याचा प्रॉफिट बिफोर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे. 24,788 कोटी रुपयांनी 26,504 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे. 25,785 कोटी रुपयांनी 26,504 कोटी रुपये आणि नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून 20,160 कोटी रुपये आला आहे आणि याचा ग्रॉस NPA इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाला आहे. 2.13%नी 1.73% आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील कमी झाला आहे. 1.83%नी 1.73% आणि याचा नेट NPA इयर ऑन इयर बेसिसवर सुद्धा कमी झाला आहे. 0.53%नी 0.42% आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील कमी झाला आहे. 0.47%नी 0.42%. नेक्स्ट बँक आहे मित्रांनो कोटक महिंद्रा बँक लिमिटेड आणि याचे जर आपण फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे स्टँड अलोन नंबर बघितले तर याचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे. 13,216 कोटी रुपयांनी 13,649 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे. 13,837 कोटी रुपयांनी 13,649 कोटी रुपये आणि याची खर्च इयर ऑन इयर बेसिसवर वाढले आहे. 5,265 कोटी रुपयांनी 5,579 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाले आहे. 5,983 कोटी रुपयांनी 5,779 कोटी रुपये आणि याचा प्रॉफिट बिफोर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाला आहे. 4,439 कोटी रुपयांनी 4,321 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील कमी झाला आहे. 4,356 कोटी रुपयांनी 4,321 कोटी रुपये आणि याचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर कमी होऊन आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर मार्जिनली कमी होऊन 3,253 कोटी रुपये आला आहे. तसेच याचा ग्रॉस NPA इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर घसरून क्वार्टर 2 मध्ये आला आहे 1.39%. तसेच कोटक महिंद्रा बँक लिमिटेडचा नेट NPA इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर घसरून क्वार्टर 2 मध्ये आला आहे 0.32%. नेक्स्ट बँक आहे मित्रांनो ॲक्सिस बँक लिमिटेड आणि याने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे नंबर डिस्क्लोज केले आहे आणि जर आपण याचे स्टँड अलोन नंबर चेक केले तर कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर वाढून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी होऊन क्वार्टर 2 मध्ये आला आहे 30,970 कोटी रुपये. तसेच याचे एक्सपेन्सेस म्हणजे खर्च इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आली आहे 13,500 कोटी रुपये. तसेच याचा प्रॉफिट बिफोर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर कमी होऊन तसेच क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील कमी होऊन क्वार्टर 2 मध्ये आला आहे 6,865 कोटी रुपये आणि याचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी होऊन क्वार्टर 2 मध्ये आला आहे 5,090 कोटी रुपये आणि ॲक्सिस बँक लिमिटेडचा ग्रॉस NPA इयर ऑन इयर बेसिसवर वाढून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी होऊन क्वार्टर 2 मध्ये आला आहे 1.46%. तसेच याचा नेट NPA इयर ऑन इयर बेसिसवर वाढून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी होऊन क्वार्टर 2 मध्ये आला आहे 0.44%. तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा 5 बँक्सबद्दल बोललो ज्या कंपन्या इंडियाच्या सर्वात मोठ्या बँक्स आहे आणि त्या 5 बँक्सचे आपण फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे स्टँड अलोन नंबर बघितले. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ
फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.